रामायणाच्या कथेत आपण केवळ श्रीराम सीता विवाह, त्यांचा वनवास आणि रावणाशी झालेला युद्ध याच गोष्टी ऐकतो. पण या महान कथेमागे अनेक उपकथा दडलेल्या आहेत, ज्या मनात निर्माण होणाऱ्या अनेक प्रश्नांची उत्तरे देतात. आपण सर्वांना ठाऊक आहे की रावणवध झाल्यानंतर श्रीराम माता सीतेला घेऊन अयोध्येला परत आले. परंतु एका धोबीने केलेल्या वक्तव्यामुळे श्रीरामांनी स्वतःच्या पत्नीस चौकटीबाहेर जावं असं सांगितलं. मनात प्रश्न उठतो, जो इतरांवर न्याय करणारा मर्यादा पुरुषोत्तम म्हणून ओळखला जाणारा राम, त्याच रामाने स्वतःच्या पत्नीवर असा अन्याय का केला? वनात राहून सीतामातेला गर्भावस्थेचा काळ व्यतीत करावा लागला आणि तिथेच लवकुश यांचा जन्म झाला. राजमहालात राहण्याचा सुखाचा हक्क असूनही 14 वर्षांचा वनवास संपल्यावरही त्यांना राजसुख मिळालं नाही. यामागे कारण होतं बालपणात मिळालेला एक श्राप. एकदा लहानपणी सीता आपल्या सखींसोबत बागेत खेळत होत्या. सीता कुठे लपली आहे? इकडे तर दिसत नाही. कदाचित त्या झाडामागे दडली असेल. सहस्र चुपाई खेळत असताना सीतेचं लक्ष एका तोता पक्ष्याच्या जोडप्याकडे गेलं. ते दोघे त्या झाडावर बसून आपापसात काहीतरी बोलत होते आणि सीता त्यांचं बोलणं बारकाईने ऐकू लागली. मादी पोपटीने सांगितलं, एक दिवस या पृथ्वीवर राम नावाचा अत्यंत पराक्रमी राजा अवतरतील. त्यांचा विवाह सुंदर राजकन्या सीतेशी होईल. हो प्रिये, राजकन्या सीता किती भाग्यशाली असतील, ज्यांना रामासारखा वर मिळेल. हे ऐकून सीता आश्चर्यचकित झाली. हे तर माझ्याच विषयी बोलत आहेत. मला हे पोपट पकडायलाच हवेत. सीतेने दोन्ही पोपट पकडले आणि राजवाड्यात आणले. तिला त्यांच्या बोलण्याविषयी अधिक जाणून घ्यायचं होतं. मग पोपट घाबरून म्हणाले, आम्हाला सोडा, आम्ही पिंजऱ्यात राहू शकत नाही. सीता म्हणाली, मी तुमचं बोलणं ऐकलं. तुम्हाला माझ्याबद्दल एवढं कसं माहीत आहे? आम्ही महर्षी वाल्मिकी यांच्या आश्रमात राहतो. त्यांनी आपल्या शिष्यमंडळाला ही सर्व कथा सांगितली आणि आम्ही ती ऐकली. सीता उत्सुकतेने म्हणाली, तुम्ही ज्या जनकनंदिनी सीतेविषयी बोलत होतात ते मीच आहे. मला रामांविषयी अधिक सांगत राहा. तोपर्यंत तुम्ही राजमहालातच राहा. पोपट घाबरले. राणी, आम्ही आकाशात उडणारे पक्षी आहोत. आम्हाला असं पिंजऱ्यात कैद केलं तर आम्ही जगू शकणार नाही. कृपया आम्हाला सोडून दे. अच्छा, तर ठीक आहे, मी तुला सोडून देते, पण ही माझ्यासोबतच राहील. मादी पोपटी रडतच म्हणाली, राणी, मी गर्भवती आहे. माझ्या पतीपासून दूर मी जगू शकत नाही. कृपा करून मला सोडून दे. नाही, माझा रामाशी विवाह होईपर्यंत तू इथेच राहा. मी तुला सोडणार नाही. यावर मादी पोपटी दुःखाने व क्रोधाने म्हणाली, राजकन्या सीता, जसे तू मला गर्भावस्थेत माझ्या पतीपासून दूर केलंस, तसंच तुलाही गर्भावस्थेत पतिवियोग सहन करावा लागेल. हे म्हणत तिने प्राण सोडले. तिच्या दुःखातून नर तोतानेही प्राण त्याग केला. सीता व्याकुळ झाली, परंतु आता उशीर झाला होता. आणि मग त्यानंतर गर्भावस्थेत तिला खरोखरच पतीपासून दूर राहावं लागलं. हा पोपट पक्ष्यांनी दिलेल्या श्रापाचा परिणाम होता असं मानतात. कथेनुसार जो धोबी नंतर सीतेविषयी शंका घेत रामाकडे तक्रार करतो, तोच धोबी मागील जन्मात नर पोपटच होता.